जागा आल्या किंवा 250 आल्या किंवा किती आल्या? ते डिपेंडेबल आहे. मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात. समजा हे 200च्या खाली आले असं धरून चालू तर 300 जागा त्या बाजूला आहेत ना. जेव्हा 300 जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार. नितीन गडकरी कसं होणार? त्याच्यामध्ये असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्त्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जींनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येताय आमच्या राज्यामध्ये, आम्हाला विश्वासात घ्या, किंवा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे. विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू? सर, विश्वासाचाच प्रश्न आहे. तर मग ज्या 4 जागांचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला, त्या 4 जागांपैकी 2 जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता. म्हणून त्या 4 पैकी 2 जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जातं. मी काय म्हणालो की आम्हाला असं तुम्ही कुठून 4चा आकडा आणला हा मला माहित नाही. संजय राऊतांनी सांगितलंय 4 जागांचा आम्ही प्रस्ताव दिला, त्या 4 जागा कोणत्या आता आम्ही आता उकललेलं नाहीये. त्यामुळे वंचित कडून ते सांगता येईल का की 4 जागा आम्ही असं माझ्या अंदाजानं सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला 4 कधीच ऑफर केलेल्या नाहीत. 3 ऑफर केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या. तसं म्हटलं तर 2च जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे. सर, नेमका तुम्हाला किती जागा पाहिजेत महाविकास आघाडीकडून? एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्हीवरनं होत नसतात. तुम्हाला नेमक्या जागा किती पाहिजे? सर्व महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या जागांची आकडेवारी समोर येते. सर, तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पुढे जातं. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 नेते आहेत. शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत. तुम्ही त्यांच्याशी या संदर्भातला का संवाद साधलाय? जर संजय राऊतांमुळे काहीतरी आडकाठी निर्माण होत आहे, कोणामुळे आडकाठी होते त्यांच्यामधलं त्यांनी असलेला असं एक लक्षात घ्या की त्या चर्चेमध्ये जे झालं त्याच चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या 15 जागांवरती भांडणं आहेत. आता 15 जागांवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असताना पुढे काहीच बोलू शकत नाही. आता समजा त्यांनी निर्णय घेतला की 15 जागेवरती फ्रेंडली करायचं, मग आम्हाला ठरवावं लागेल त्या 15 जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा.